हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मम्मी आली आहे कामावरनं आणि मी रात्रीच्या 1 वाजता व्लॉग चालू केलाय. मम्मी कधीची झाली? तुम्ही बघू शकता मम्मीने काय आणलंय. ओ शिट, पण तो झालाय 62. सो आता मी हा मी मेहंदी लावली. So, ही थांब मेहंदी मी जरा लावली. नीट नाही घेतलं, सॉरी. आता ही मला मारणार आहे. व्हॉट्सअप गाईस, एवढी भांडी इथे मम्मीने घासून ठेवली आहे, अख्खं किचन. आणि हिला भेटला नाही अशी पोरगी आहे आमच्या घरात. ये देखो, ए बघा, इकडेच होता चमचा. शी 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 काय होणार आहे गाईज. तिची एक्झामची जेव्हा पण एक्झाम नाही, जेव्हा रिझल्टचा दिवस असेल ना, माझी लय होत आहे, आज लय होत आहे. महाशिवरात्री असं काय नाही, मी असंच बनवलं कारण मला मेहंदी दिसली अचानक, तो मैंने बना दिया. लगे हात शिवरात्री में ही मेहंदी घुसा दी. म्हणजे टॉपिक ह्याच्यावरनं पण नाही तर कोणतरी काहीतरी भलतं बोलेल आणि अशी बोलली. नाही करणार दोस्त, नाही करणार मित्रा. बोलतात आहे माझा हात ओला आहे, कसं काढू निघतच नाही. खूप लेट येतोय आणि कामामध्ये एवढं प्रेशर, कामाचं. आता मी ब्लॉग चालू केलाय ना, म्हणून तिने ब्लॉग चालू केलाय. कॉपी कॅट मम्मी. बघितलं कशी आहे. सगळं करता बघा रात्री झोप 1 चालू केलं वाजले म्हणे, आता आणि बिलकुल वेळ मिळत नाही तर तिला लक्षात पण नव्हतं. तिला लक्षात पण नव्हतं काय, उसको याद भी नहीं था. वो मेरे वजह से याद आया है. माझ्या मम्मा माझे हात भी तशी घेत नको जाऊस तू ब्लॉग मध्ये. मम्मी आम्हाला कशी घेते, आम्हाला कशी घेते, आम्हाला कशी पण घेते. आम्हाला कशी घेते? इधर ब्लॉग अलग चालू है, तिकडे ब्लॉग अलग चालू है. हाय गाइस, मम्मी के ऑडियन्स हाय बोलो, हाय बोलो. हॅलो, हाऊ आर यू अदिती. काट काट काट. हे बघ, घोटाळा हो गया मम्मीच्या. माझ्या हाताची ही जी मेहंदी अशी काय लागते. मी घेतलं असं इथे लागलं, मला केक लागला असेल. असं केलं मग मेहंदी. ए चमचा सोड, घेताना नाही घेतला जाऊन आणि आता चमचा घेते माझ्या हातात. मी पण नाही सोडणार आहे. बघा माझ्या हातात कसा चमचा पकडून ठेवलाय मी. खातो बोचाला पण लाव. मी स्पून घेऊन ये आणि जरा बाउल घेऊन ये. हिला बोल ना, बोल. गेलेली आहे ना आतमध्ये, एकच घेऊन बाउल आली आहे. नाही, बोल. बोल घेऊन ये. चहा घेऊन ये, बोल. नानूकला घेऊन ये, नानूकला. आता गोडीला आणि माझ्या लावे. सोनूला आहे ना, लाडूला. नाही. गाइस इधर फुल फेक बनते हुए माहौल कुछ नाही फेक बनते क्या? माहौल फेक बनते हुए. आतापर्यंत एकमेकांना हे लोक भांडत होते हो, एकमेकांना. भांडत होते. मी आयशूला विचार, आयशू हे खा. हे केक समजून त्यांनी खाल्लं लगेच. So, अब खात आहे. कसं लागतंय ग? नाही चांगलं लागत आहे जरा पण. झिंझणाट झाली सगळी. ब्लूबेरी केक आहे. मस्त आहे. पार्सनी चाललं. काय आमच्या बिचाने हा मग मी ते घेतलं ना, अरे मला बाबा, चोपड्याच्या हे झोपायला काय भेटलं. आलं? मम्मी काय पण टाकते यार. तुला वाटतं मला नाही समजणार? तुझी ड्रॉइंग बघितली की नाही? मम्मा डिलीट कर. हा करते ना. मम्मा डिलीट कर ना. ए पागल आहे का? सगळे फ्रेंड्स मला बोलतील. हा, कर. मम्मा नाही, मम्मा. अरे, delete कर यार. नाही डिलीट कर. करून पण देत नाही. पागल लोक. मग मी पण टाकेल ना, काय पण बोलायचं नाही. हा, इथून खालतून थांब गं बाई. आर्काइव्ह नाही करायचं आपल्याला, डिलीट करायचं. दे. झालं डिलीट. अगं असं खेचू नको ना, होत आहे ना डिलीट. झालं ना. अगं 2 मिनिटं दे ना. मग कशी करते. मला फक्त काळशी मतलब आहे. आता काय केलं ह्याच्यात? का गेली सेटिंग मध्ये? रुको. काय सेटिंग मधनं पण डिलीट करते. सेटिंग मध्ये कोण जाणार आहे आता? ती कशाला जाते माझ्या फोन मधून तुझ्या ह्याच्यात? आयशू म्हणून सिरियस कॉन्टेंट नाही बनवू शकत मी. माझ्या घरी बनणारच नाही सिरियस कॉन्टेंट. आता झालं ना डिलीट, आता काय परत मरते त्यात.
हे नॉर्मल भाषा आहे आमच्या घरी ही सर्व. बघ आता माझी मोनीला पण डिलीट केलं. मोनीला कुठून डिलीट केलं? मग डिलीट एकदा केलं की झालं ना. शी यार. खूप मस्त होतं ते. हट मस्त. येशूचा जर तुम्ही मम्मीच्या ह्याच्यावरती बघितलं असेल नवीन अकाउंटवर, येशू पूर्ण लिपस्टिकने अशी भरलेली. मम्मा मला हे लाईन्स गायब करायचे. काढलं. हे बोलताना असं करते ना मी, तर असे दिसून येतात लगेच. हे लाईन्स गायब करायचे आहेत मला. तसं तर मला हे लाईन्स राहत नाही असे, मम्मीचे राहतात. व्ह्यूज साठी काय पण करेन काय तू? मलाच माझं सर्व मम्मी सारखं काय. एज होते का होत नाही का ग बाई? मम्मी माझी तू कोणती अशी age? जाणार आहे. माझी कोणती मग एज? तुला लवकर झालं तर तुझा प्रॉब्लेम आहे. मम्मी नाही, तुझं सर्व डिफॉल्ट पीस मला नाही आलंय एवढा सर्व लहान वयात. मम्मीचा डिफॉल्ट पीस माझ्यामध्ये आलाय. काय पण बोलते. बघ ना येडी. लहानपणीपासून मेकअप लावून बघ ना, ते नाही स्वतःची चुका सांगणार. आम्ही बघा अजून कसं कोण maintain बोलताय ठेवलंय. बघा, एवढ्या लहानपणापासूनच मेकअप करायला लागली आहे. लहानपणापासून नाही भाई. गप्पा बस. भाई का ते ह्याच्यामध्ये पण व्हिडिओ मध्ये भाई काय व्हिडिओ मध्ये पहिला भाईच बोलले. मी तेच कधी बघितलं बोलली मी बाई? त्या आदितीच्या ऍड मध्ये येलो ड्रेस घातला तेव्हा. इनेच बोललेलं. भाई नाही बोलले मी कधी. भाई मी काय बोलायचे. कॅरेक्टर मध्ये यायला बोलायला पाहिजे नाही तर वाटण ऍक्टिंग करते. ऍक्टिंग तर येशूला भारी करते. काय ते मस्त करणार? केलं तिने. आमची व्हिडिओ बनवायच्या पहिला आणि नंतर भांडणं होणार नाही असं होतच नाही कधी. पहिला पण भांडणं होतात, नंतर पण भांडणं होतात, टायमाला बोलते. आणि व्हिडिओच्या मध्ये पण भांडणं होतात. आणि मग ऑब्विसली कोणाचं पण. आणि मग मी एक लाफा मारते, मग ती व्हिडिओ व्हायरल होऊन जाते. डायरेक्ट 7 मिलियन 7 करोड. नुसतं खायच्याच कामाची आहे यार. फक्त माझी हिंदी. आयशूला मार खाशीला. आता खूप जास्त फ्लॅशलाईट येते तर मला नीट दिसत नाही, पण तरी पण मी व्लॉग चालू केला आहे. कारण काय होतं जाऊ द्या, मी ते विसरले. पण आता वाजले 3 आणि मी अजून बिग बॉस बघत होती. त्याच्यामध्ये मला रुचिता अजिबात नाही आवडली. म्हणजे मी आता परत चालू केलं बघायला खूप टाईम नंतर. तुम्हाला काय वाटतं आहे, रुचिता खूप जास्त ओव्हर नाही करत आहे? मी तिला फर्स्ट टाईमच बघितलं. मी तिला ह्याच्या पहिलं कधीच नाही बघितलं आहे कुठेच. मी अनुश्रीचं बघितलं आहे, म्हणजे कॉन्टेंट इन्फ्लुएन्सर आहे तर तिचं मला थोडंसं असं लॉजिकली पण थोडंसं वाटते की हां, ही जरा डोकं लावून तरी खेळते आहे, नीट बोलते आहे, पॉईंट ठेवते नुसती. तिचं बोलायचा ॲक्सेंट भाई रुचिताचा, ती बोलताना म्हणजे टावळे अशी बोलते. काय माहिती ते कसं बोलते. ती खूप विचित्र वाटतं ते मला बघायला. मला नाही माहिती तुम्हाला वाटतं की नाही वाटत. तिचे पण असतील फॅन्स, पण मी माझं सांगते की मला ती अजिबात नाही आवडली. मला बाकी सर्व तरी खूप बरे वाटतात तिच्या कम्पेअर टू रुचिता. असं वाटतं ती आली की मी पुढे करू आणि स्किप करून टाकू, बघूच नाही. नुसती बोंबलते. आणि माझ्या घरात पण बिग बॉस चालू आहे, पण तो फक्त बाहेर कलर्स किंवा जिओ हॉटस्टार ह्याच्यावरती येत नाही. तो माझ्या चॅनलवर येतो. तर तुम्ही पण बिग बॉस माझ्या घरातला बघत राहा, ठीक आहे. अजून हे लोक झोपले नाही आहेत. रात्रीच्या 3 वाजता. सो बाय गाईज, उद्या सकाळी. आता मी झोपते. गुड नाईट. आज मी तुमधून नाही झोपली आहे. आज मी अशीच पडून गेली डायरेक्ट. आणि ह्याच्यावर झोपून ना थोडीशी कंबर दुखते. बघा अजून नाही झोपले, थोडीशी कंबर दुखते, पण ठीक आहे, मॅनेज करू शकते मी. गुड नाईट. सकाळी चालू करेन व्लॉग. ओके, गुड मॉर्निंग गाईज. हे असंच ठेव, कारण ह्याच्यामध्ये हे पडतंय ना, म्हणून असं ठेवले मी. खाली लागेल, ह्याच दिसत साफ केलेलं. खावा अमूल बटर आणि ब्रेड. अशी काय बोलते मग? खाणारच आहे. हे मी मम्मीचं घातलंय कामावरचं. बाय गाईज. गाईज मेरा मेहंदी का हॅपी रंग व्हॅलेंटाईन डे ऑल ऑफ यू. म्हणून मी काळा घातलाय.
अभी एसी सर्विसिंग का काम चालू है अंदर और अपन अभी करने वाला है नाश्ता. मी खूप कशी तरी वाटते का काय काय भयंकर एकदम कढी बनवूया दाखवतो ते तर वडी टाकून याच्यासाठी स्पेशल. यशूसाठी बनवली आहे मी का दाखवतो. हां गाईस आता म्हणजे मी ते मेहंदीचं काढलं पण नाही आहे. अभी आपण जाळायला एक दिवस खाऊन काय फेकला मी ब्रेड फुल पठेलीमध्ये. यार मला असं ना तुम्हाला हे सर्व पण दाखवायचं आहे इकडचं पण कसं कैसा दिखाएगा दिखेगा हीच नहीं. चलो अभी अपना ब्रेड होते हुए गरम. माझ्यामध्ये तर जरा पण असं शिस्त नावाची गोष्ट आहे. आलेच वाटतं म्हणजे चालूच आहे ते. सकाळी मला 9 वाजताच उठायला लागलंय हे लोकांमुळे. एकदम ओव्हर आपण ओव्हर टाकूया याच्यामध्ये जरा. तर हे इसको तेड़ा कैसे करो दोस्तों. अरे अरे यार यस. अभी अपन ये खाएगा चाय पिएगा. मम्मीने मस्त कढी कुठे गेली इकडंच होती काय माहिती. ह्याच्यात आहे वाटतं. ह्याच्यात आहे हाँ ह्याच्यातच आहे. मग हे काय इथं ठेवलं आहे. ठीक है गाइस मेरे को एक बोलो मुझे नज़र कौन लगा रहा है. कौन है वो जो नज़र लगा रहा है हमको. ठीक है ते सर्व ठीक है. ते तर नज़र लगता रहता है एकदम भैया सारखी. एकदम टिपिकल हिंदी बोलते मी एकदम टिपिकल. आता मी जस्ट उठली. मला ना रात्रीपासून इचिंग होत होती तर मग मी विचार केला काय नाही असंच होत असेल तर आपण झोपून जाऊया असंच. आणि काल मी तोंड धुवून नाही झोपली. मी सकाळी उठली. असं माझ्यासोबत कधीच नाही होत. अचानक आता काय व्हायला लागलं आहे ना मला. मी मेहंदी का रंग आ रहा है तुम्ही बघू शकता. वाईट फोडी आया है इधर एंड इधर. तुम्हाला दिसतंय की नाही मला नाही माहिती बट देखो हे सब वाईट फोडी. ही सर्व वाईट फोडी मला नाही समजत आहे मला काय येते आहे. कारण लास्ट टाइम पण आलेली आणि आता खूप इचिंग होते आणि मी तिला खाजवलं तो वो और हो गया. माझ्या हातामध्ये जरा पण कंट्रोल नाही. कंट्रोल होत आहे आणि मी नुसती इकडे तिकडे फिरते. मला असं वाटतं मला काय नाही समजते मी काय करू. मी पहिला तोंड धुते आता पाण्याने थंड पाण्याने. आणि ती क्रीम जी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेली ब्ल्यूवाली ती लावते. अरे यार मेहंदी लगाया है दोस्तों. अरे यार ही मेहंदी अशी काढायची होती मला. ठीक आहे आता पाण्याने धुवेन. अरे यार आता कलर येणार नाही यार मेहंदीला. काय करू साबणाने धुवू काय ती काट्याने घासे. हे भगवान ये क्या मैंने सही किया जो मैंने ये काटे से घासा. आपका क्या कहना है इससे. एकदम सही किया क्या मैंने. बहुत हो गया. भाई मेहंदी तर थोडीशी अजून बाकी आहे ते धुवून टाकते. इधर से पानी एकदम तेज आता है.
हे सांगण्याची गरज नव्हती पण तरी तुम्ही ऐका, कारण मी तुम्हाला सांगते मम्मीचा फुल व्हॅलेंटाईनचा हार्ट बनून गेली आहे का मला. तिचं पहिल्यापासून असंच आहे, कोणतं पण काय पण डेज असू दे ती त्याच कलरचे कपडे घालून जाणार. बाकी लोकांचं कसं असतं की आज व्हॅलेंटाईन डे, आज हे डे, आज इंडिपेंडन्स डे. नाही, तिला आउटफिट मॅच करायचे असतात डेज अनुसार पहिल्यापासून पण. आणि सरांमध्ये कसं आहे थोडंसं सेलिब्रेट वगैरे पण करतात ना, फोटो वगैरे काढायचं तिला शॉक आहे. तर मी जेव्हा लहान होती ना तेव्हा पण हिच्याकडे जर रेड नसेल आणि व्हॅलेंटाईन येत आहे तर ही जायची आणि नवीन घेऊन यायची हर टाइम. हे सेम इंडिपेंडेंस डे, रिपब्लिक, हर टाइम. मम्मी का सीन ही अलग है, दिमाग ही अलग है, डोका ही अलग है. आता जरा बरं वाटतं यार. आता मी तोंड स्वच्छ टॉवेलने पुसून घेतलं आहे आणि मी ती क्रीम लावते. ओके बाय. एकदा मी परत ही क्रीम दाखवते. क्रीम जाकर लेके आओ या फिर ऑनलाइन ऑर्डर करो या फिर ब्लिंकिट से मंगाओ. लगा दिए हैं